छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा। छत्रपति शिव माते चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपति शिव माते चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी वर्ग मराठा जोडे कत्र होऊनी संकल्पाठाम करू आपुल्यावरी दुष्टांचे निर्दालन एकता सभा तर पहा मित्रांनो, आम्ही आता हडसर किल्ल्यावरती आलेलो आहे आणि हा समोर दिसतोय तुम्हाला हडसर किल्ला. तर आज ही हडसर किल्ल्याची मोहीम आज आम्ही फत्ते करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चालू आहे हडसर किल्ल्यावरती. तर ह्या ठिकाणावरून आमचा होतोय थरार चालू. तर पाहू शकता या ठिकाणावर आता आम्ही वरती चढणार आहे. इथून वरती चढाई ह्या ठिकाणाहून सुरुवात करतोय हडसर किल्ल्यावरती. तर मित्रांनो बा ही लागली करवंद जाळी. तर हिला आले छोटी छोटी करवंद पाहू शकता तुम्ही. हा मित्रांनो, दरी खोऱ्या दर्यातून असं जावं लागतंय. खतरनाक म्हणजे एकदम रिस्की पॉइंट आहे हा. अजून मित्रांनो एवढा मोठा गड अजून चढायचा आहे, सर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं जंगल आहे खतरनाक भयानक आणि दम पण खूप लागतं नाही. इकडून तर इथून रस्ता आता आला. इथून रस्ता पहा मित्रांनो. आणि वरती हा जो किल्ला दिसतोय शेवटपर्यंत नजर पोचत नाही तोपर्यंत हा किल्ला आहे. कोणती वाट? हा नाही ती वाट असेल. चल बरं बघू जाऊ वरतून. तिथं वाटामध्ये मित्रांनो चाकवा बसतोय आमच्या दोघांना. पाणी बॉटल बिटल सगळं आणलंय. स्वप्नी दाखव पाणी बॉटल वगैरे दाबून. पण चढायला अवघड आहे. आता इथून खाली दिसतं आणि मैदान दिसतं आपल्याला. वर जाताना सगळं रिस्की आणि रॉक पॅच आहे. हर हर महादेव. हो या ठिकाणी समोर वाट दिसते आपल्याला. इथून जाऊ. हे आहे उंबराचं झाड. किती खतरनाक आहे चढायला. पाऊस पडल्यामुळं गवत आल्यामुळं रोड सगळे बुजून गेलेत. वरती चढाय काही अजिबात दिसत नाही. तर वाटेमध्ये जाताना मित्रांनो असा चाकवा बसतोय. आता आम्ही चालू आहे. हा आहे हडसर किल्ला. आणि हडसर किल्ला चढा एकदम रिस्की आणि रॉक पाहिजे. सगळ्याच वाटा यायच्या एकदम खतरनाक आणि कातळ कड्यामधून वाटा गेलेल्या आहे सगळ्या टोटली. तर वाटा एवढ्या भयानक आहे का बोलायचं नाही. लय खतरनाक वाटा. जय श्रीराम हर हर महादेव. तर मित्रांनो पहा, तुम्ही जरी इथं आल्यावरती तुम्हाला पावलाला ही छोटी छोटी कडीपत्त्याची झाडी भेटणार तुम्हाला. पाहू शकता तुम्ही. प्युअर आणि रानातला कडीपत्ता मित्रांनो पहा तुम्ही. प्युअर आणि रानातला कडीपत्ता. हा आल्यावरती जर कडीपत्ता लागत असेल तर आवर्जून घेऊन जा तुम्ही. तर पहा मित्रांनो हा बघा कडीपत्ता. लय कडीपत्ता तुफान कडीपत्ता आहे ह्या ठिकाणी. आणि वनस्पती औषधी पण भरपूर आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या. किल्ले हडसर हडसर हडसर. मित्रांनो चाकवा बसलेला आहे गड किल्ला चढताना. तर पहा हा इथं वरती असं बघ. चल वरती इथं. हा रस्ता नाही आहे चढायला.
बरोबर वरती दिसतंय काही नाही. मित्रांनो हे झाड बघा, हे रानातलं आवळाचं झाड आहे बरं का. याच्यामध्ये रानटी आवळा येतो. हे कढीपत्ता, कढीपत्त्याची खूप लागवड आहे ह्या ठिकाणी. बाबा असं जंगलातून हे करवंदाची जाळी आणि काट्याकुट्याच्या मार्गातून आम्ही वर चाललो आहोत. इकडं ह्या बाजूने कुठे गेली मग? चल मग इथं वर जाऊ. एवढं झालं इथून तिथून येऊ वरती. रस्ता चुकल्यावरती आहे ना, रस्ता चुकल्यावरती असा प्रॉब्लेम होतो सगळा इथून. तरी पण हटणार नाही आम्ही या ठिकाणावर. मित्रांनो आम्ही हटणारे नाही आहे. ते स्वप्न हळूहळू वरती. रस्ता एकदम खतरनाक आणि रिस्की पॉईंट आहे. ह्या दगडा खालून बघा सापी चुकाटे असतात खतरनाक. ओरा वेगळा साप त्याला असतात. अरे बापरे, जय श्रीराम. किल्ल्याच्या मित्रांनो कपारीला आलेलो आहात आपण. ते ह्या ठिकाणाहून पाहू शकता तुम्ही. एकदम खतरनाक आहे. चढायला रस्ता भेटत नाही. चकवाबाजला रोड आता कुठे नाही का माहीत नाही. आता किल्ल्याच्या आम्ही पायथ्याने चाललेलो आहे. नाही इकडे 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 तिकडे रस्ता नाही. इथंच रस्ता ह्या बाजूने वरती चढायला. हर हर महादेव. तर पाहू शकता मित्रांनो खाली किती खोल आहे आणि असंच खोल खोल होत जात चाललंय खाली. पायी जर घसरला चुकून इकडे येता येईन ना. जसं जसं कड्या कापारीने जाऊ तसा तसा रस्ता खतरनाक होत चाललाय. हे बघ जुन्या काळी मित्रांनो इथं पायरी केलेली आहे. पायरी मार्ग सटकलं तर खतरनाक आहे. इथं ठिकाणावरून वरती पाहू शकता तुम्ही. ऊन झाले, घाम झालाय आणि आम्ही चाललेलो आहे. हे मोळाचा वास येतो बरं का इथं मित्रांनो. इथं मोळ असू शकतो. मोळाचा वास येतो आता आम्हाला. हर हर महादेव. आणि या ठिकाणी येऊन रस्ता संपलेला आहे. फायनली आम्हाला रस्ता भेटलेला आहे खाली. तर तर याला म्हणतात चकवा. आणि जे राजे आणि सैनिक चढत होते त्याच प्रकारे आम्ही हा अनुभव घेतलेला आहे किल्ल्यावरती चढण्याचा. तर पहा तुम्ही. हर हर महादेव. खालून जायचं का वरतून जायचं? तिथून जायचं. हां इकडून का? बरं चला. खतरनाक वाटे निसर्गी रस्ता आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही घातली चप्पल. स्वप्नील अण्णांनी घातले बुट. हे चला आता इथून जाऊ खाली. इथूनच असं ना वर नाही इथून मधून जाऊ ना आता. असा हडसर किल्ल्यावरती असा खतरनाक रोड कसं चढत असेल. सोपं आहे का मित्रांनो? बा दम लागला आता आम्ही इथं बसलोय. त्यावेळेस राजे कसे चढत असतील आता जेवढा दम लागला आम्हाला. आणि पाहू शकता मित्रांनो हा निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही. हा निसर्ग पहा, अनुभवा. पहा डोंगर दर्या. हे कातळकडे इकडं पहा तुम्ही. हे कातळकडे डोंगर दर्या. मग आता ही किल्ल्याची तटबंदी आणि हा पूर्णपणे कातळकडा. कॅमेरा पण फिक्के पडतात. हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करायला. हडसर किल्ल्याची चढाई एवढी सोपी नाही. दमछाक होते, दमछाक. एवढं चढून सगळं भूलभुलैयाच्या वाट आहे. सगळ्या भूलभुलैयाच्या या ठिकाणी
दमछाक होऊन जातो सगळा. हर हर महादेव. सगळं चढल्यावरती या ठिकाणी आपल्याला रेलिंग लागते. पूर्ण पायऱ्या चढल्यावरती तशा इथून मित्रांनो ह्या पायऱ्या संपूर्ण कातळकड्यामध्ये आहे. आणि हा तुम्ही कडा पाहू शकता, लय खतरनाक. आता इथं रेलिंग मारली मित्रांनो सेफ्टीसाठी. ह्या ठिकाणावरून कोरीव बांधकामाच्या पायऱ्या. स्वप्नील शेट, कसं वाटतं तुम्हाला येऊन? एकदम छान. तुम्ही पर्यटकांना काय संदेश देऊ इच्छिता? चढाईसाठी थोडंसं अवघड, पण किल्ल्याची रचना पायरी मार्ग एकदम खूप छान आहे. मस्त. तर मित्रांनो बघा, आपण मशीनने बोल मारतो आणि इकडे तुम्ही बघा हजारो फुटाच्या वरती त्यावेळेस दगड तोडताना कसा सुरुंग मारला जात असे आणि त्यांचे बोरवेलचे होलं पाहू शकतात. तर मित्रांनो पहा, वरती आल्यानंतर ह्या अशा पायऱ्या लागतात आणि हा खालचा नजारा बघा. बघा हे कातळकडे केवढले मोठे. हे रेलिंगनी वरती आल्यानंतर हे दगडातले कोरीव कामाच्या ह्या पायऱ्या. हळू चल बाबा, रम लागते जम छाक होईन. सोपं आहे काय? जय श्रीराम. पहा मित्रांनो, आताशी सावली आली आणि सावलीमधून पहा आता 90 डिग्रीवरती कातळकडा आणि डोंगर आणि किल्ल्याची रचना. येण्यासाठी मित्रांनो रस्ता सगळीकडून आहे, पण चढणीला लय अवघड आहे, चढायला लय अवघड आहे मित्रांनो, सोपं नाही. ह्या ठिकाणी वरती आल्यावरती विश्रामासाठी छोटीशी गुफा आहे हडसर किल्ल्यावरती. पहा मित्रांनो, पुढे वरती आल्यावरती मित्रांनो पहा ह्या प्रकारे आता पायऱ्या पहा. हे तुम्ही एवढ्या खतरनाक आणि एवढ्या डेंजर आहे, बघूनच आता विश्रांती घेऊशी वाटते. त्यासाठी मित्रांनो खाली विश्रांतीसाठी ही गुफा केलेली आहे. विश्रांती नाही घ्यायची का? हर हर महादेव. हळू चल दमछाक होईन बाबा. तर पहा मित्रांनो, ह्या पायऱ्या डायरेक्ट वरती, सोपं नाही. चढून जायचं म्हणल्यावरती अवघड. वरतून सूर्य, साईडने कातळकडे या पायऱ्या, आणि या पायऱ्यांचे संवर्धन झाले पाहिजे. सोपं नाही, चढायला लय अवघड आहे. वा मित्रांनो या पायऱ्या. झुर्या